सभेच्या निमित्तानं पाहिलं असेल, म्हणजे मी एका गोष्टीचं आश्चर्य करतोय की 2000 माझ्या माहितीप्रमाणे 2004ला जी दोन जोडी एका स्टेजवर होती ती जोडी आज साधारण 20-25 वर्षांनी एकत्र आली। आणि तुम्ही पाहिलं असेल की मागल्या लोकसभेच्या काळामध्ये आदरणीय नामदार साहेबांनी त्या ठिकाणी मंत्रच्या सभेत सांगितलं होतं की आढराव दादा आपल्या दोघांमध्ये काहीच विदुष्ट नाहीये, आपण एकमेकाला उमेदवार पुरवलेले। याचा अर्थ असा आहे की यांची पहिलीच युती होती, या दोघांनी तालुक्याचं राजकारण केले, याचा बळीचा बकरा माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील एक युवक झालेला आहे। याचं कारण मागचं असं आहे की मी 2009 साली भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये कामाला लागलो। आज बरोबर 2024 चालू आहे, आज 15 वर्ष माझ्या सर्व्हिसला पूर्ण झालेले आहेत। 1/9/2024ला यांनी मागल्या 10 मेला माझी बायको त्या ठिकाणी फाकतेगावची सरपंच झाली। माझ्या समवेत शिवसेनेचा एक पवन वाळून म्हणून ग्रामपंचायत सदस्य होता। मी सत्कारासाठी सकाळी 9 वाजता निकम साहेबांक गेलो, 11 वाजता अतुल बेनकेंक गेलो आणि 3 वाजता वळसे पाटील साहेब त्या ठिकाणी येणार होते म्हणून 3 वाजता कारखान्यावर आलो। हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्या कार्यक्रमात माझ्या समवेत पवन वाळून सदस्य सोबत होता। आढराव दादांचा दौरा आमच्या भागामध्ये होता आणि त्या दौऱ्यामध्ये ज्यावेळेस आढराव दादा पंचताळ्यामार्गे जांबूतला जाणार होते, पवन वाळून या आमच्या सदस्यांनी दादांना विनंती केली की आपल्या सहकार्याने गावचा सरपंच निवड झालेला आहे, त्यांचा वाढदिवस उद्या आहे, तुम्ही फाकट्या मार्गे जावा। दादांनी विनंती मान्य केली, फाकट्याला आले, माझा वाढदिवस साजरा केला। आम्ही हंगामी कर्मचारी, तुम्हाला माहीत असेल कारखान्यात आज देखील कर्मचारी हंगामीच आहेत, त्यांना 100% हंगामी केलेलं नाहीये। परमनंट तर सोडून द्या, 20-20, 25-25 वर्ष तुम्ही ज्यांच्या जीवावरती राजकारण केलं त्यांना तुम्हाला परमनंट करता आलेलं नाही। ज्यावेळेस आढराव दादांची केक कापला, तो फोटो बायकोनी स्टेटस टाकला, गावातील 4-2 त्यांचे लाभार्थी त्यांनी ते व्हॉट्सअप आपला दाखला युवराज प्रदीप वळसे त्याच्याकडे पाठवलं म्हणजे तोच, आणि तिथं पाठवल्याच्या नंतर साधारण 26 मे ते 30 मेचा काळ गेला। 1 जूनला सगळ्यांना माहिती कारखाना कर्मचारी ऊस लागवडीच्या दृष्टीने त्या ठिकाणी घेतलं जातं। मी 1 तारखेला गेलो, म्हणलं गावचा सरपंच झालोय, माझी बदली निरगुड सरला, 5 गावांमध्ये दर महिन्याला बदली, चला ठीक आहे, कामाचा व्याप असेल, तुम्हाला नसेल आवडत, आम्ही आमच्या पद्धतीने काम केलं। पण ज्यावेळेस हंगामी सुट्ट्यावरती असतो त्यावेळेस गावात आलेल्या प्रत्येकाचा सत्कार करणं सरपंच म्हणून आमची जबाबदारी आहे। यांच्याकडे तो फोटो आला, गेलो भेटायला, म्हणलं दादा तुमच्या विचाराने आपण सरपंच झालोय आणि विकास काम करण्यासाठी थोडं गावात पण लक्ष राहील, जवळ कुठं बदली करा। हे म्हणले नाही, तू सर्वपक्षीय नेता आहे, ऐकून घ्या, सर्वपक्षीय नेता आहे, तुला कामाची गरज नाही, तू पंचायत समिती ठीक आहे। शेतकी अधिकारी कुरकुटेंक गेलो, कुरकुटे म्हणले नाही, ते व्हाईस चेअरमनचा दबाव आहे आमच्या, त्यांना भेट। व्हाईस चेअरमन म्हणजे आपले लाडके युवराज, त्यांनी सांगितलं माझ्याकडे काय नाही, तू MDला भेट। असे हेलपाट सुरू झालं आणि एक अंदाजला येऊन गेला यांच्या डोक्यात काय, कारण देवदत्त निकम साहेबांच्या इथला देखील फोटो त्यांच्याकडे होता। वळसे पाटलांक सत्काराला जायच्या आतमध्ये त्यांनी मला गेस्ट हाऊसमध्ये, आम्ही सत्कारासाठी थांबलो होतो, त्यांचे 4-2 जे लाभार्थी आहेत त्यांनी दरवेळेस तुम्ही पाहिलं असेल, निकम साहेब मी तुम्हाला विनंती करतो की कारखान्यावरती हे जे लाभार्थी जेवण खात्यात हे शेतकऱ्यांनी कष्ट करून कमवलेल्या पैशाचं जेवण खात्यात, त्याचा एक अभ्यास केला पाहिजे। त्यांनी तिथं सांगितलं हे बघ तू फोटो, तुला कामं व्हायची का, त्याला तो विषय सोडून दिला। 1 जूनला गेलो, टाळलं, म्हणले 1 जूनला दुपारी जे आले त्यांना काही घेतलं नाही, 15 तारखेला तुम्हाला कामावर घेतलं जाईल, ठीक आहे म्हणलं। 15 तारीख, 15 दिवस वाट पाहिली, 15 तारखेला जे 15 जण घरी होते त्यांना घेण्याचा प्रयत्न केला। मी तिथं गेलो, मला विचारलं माझी हजेरी बंद, मी दर महिन्याला माझ्याकडे आत्ता पण दुसरा एक मोबाईल आहे, त्याचा स्क्रीनशॉट आहे, सगळ्या अधिकाऱ्यांचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे। आणि निकम साहेब मी तुम्हाला विनंती करीन, ज्या वेळेस आपल्या विधानसभेच्या सभा लागतील त्यावेळेस मला हक्काने बोलायची चान्स त्या ठिकाणी तुम्ही दिला पाहिजे। यांचं काळ्या मी देखील 15 वर्ष यांचं राजकारण पाहिलेले, आमच्या कारखान्याचे जेवढे कर्मचारी आहेत त्यांच्या मनामध्ये आज देखील निकम साहेब आहेत का, तो माणूस आमच्यासाठी लढलेला आहे, यांच्यात ती दानत राहिलेली नाहीये। यांच्या डोक्यात आज देखील तुम्ही पाहिलं असेल कारखान्याचा अहवाल छपाई केली,
कारखान्याच्या अहवाल साहेब तुम्हीच बोलणार होते, पण तुम्हाला बोलून दिलं नाही. योगायोग आम्हाला इथं आग्रह केला, आम्ही बोलतोय. आम्हाला काही कोणाचं बंधन नाही. निकम साहेबांनी मला सांगितलं तुला कामावर यायचं असेल तर मी तिथं तुझ्यासाठी भांडतो. साहेबांना म्हणलं साहेब यांची नियत आता बदललेली, वारं फिरायला लागलेले. मी तुम्ही मला बोलवत असाल ठीक आहे, परंतु मला यांच्या दारात नोकरी करायची गरज नाहीये. कारण माझ्या बापाने माझ्यासाठी 2-2.5 एकर जमीन का होईना पण शिल्लक ठेवलेली. मी काही कोणचा लाभार्थी नाही. परंतु ज्यावेळेस यांनी तिथं बोलवलं मी त्याच्यानंतर उपोषणाला बसलो. गावचा रस्ता आमचा विकास झाला म्हणले ना, सगळीकडे 42 गावात सगळीकडे जाहिरात होती. 42 गावात विकास झालाय. आमचा फाकटे वडनेर रस्ता गेले 30-35 वर्षे कधीच त्याच्यावर डांबर पडलं नाही. खडीसवाडा डांबर तर नाहीच नाही. आणि त्या रस्त्यासाठी मी माझ्या समोर मनीष बोराडे तो पवन वाळून ग्रामपंचायत उपोषणाला बसलो. आणि हे मंत्री तिकडून फोन करून सांगितले तुम्ही इधर 25 लाख देत असताना निकम साहेब आले, अमोल कोल्हेंच्या नावाने 25 लाख जाहीर केले आणि 6 महिन्यात डांबरी रस्ता झालाय. तुम्ही सगळ्यांनी पाहिजे. यांनी त्यावेळेस जाहीर केलं. आमच्याकडे रेकॉर्डिंग आज सुद्धा मोबाईल मध्ये आहे. मी पत्रकारांना कधी पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन देऊ शकतो. यांनी सांगितलं का जर ते 25 देत असेल तर आम्ही देखील 25 लाख रुपये त्या ठिकाणी रस्त्याला देतो. अजून एक खडा नाही आला. विकासासाठी गेलेत, विकास करायचे. कसला विकास करायचे, कोणाचा विकास करायचे ते आता सगळ्या जनतेला माहिती आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. आज देखील कर्मचाऱ्यांचं एकच म्हणणे आहे का आम्हाला जो स्टिकर लावायला दिलाय, हा स्टिकर तुम्ही कारखान्यात सभासद म्हणून दिलाय का? आज पेट्रोलचे दर त्यावेळेस 30 रुपये होते, ते पेट्रोल देत होते. आज तोच रेट त्या कर्मचाऱ्यांना आहे. कर्मचारी सुधीर साहेब आपल्या सोबतच आहे. जरी ते स्टिकर गाड्याचं लावतील तरी मतदान हे तुतारीलाच करायला सांगतील.